हो प्रल्हादाकडे पाहिलं आणि हिरण्यकश्यप म्हणतो या खांबात तुझा देव आहे का? प्रल्हाद म्हणला हो बाबा या खांबात सुद्धा माझा देव आहे. ते ऐकल्याबरोबर हिरण्यकश्यपला राग आला आणि राग आल्याबरोबर हिरण्यकश्यप हात जोडून उभा टाक इकडे पुढे. माताजी हात जोडून पुढे उभा टाकले. समोर समोर समोर. कोणाच्या पुढे? नरसिंह नरसिंह भगवंताच्या. पण भगवंताचा राग शांत होत नव्हता. लक्ष्मी माता घाबरली. बापरे आपल्याला सुद्धा शांत होत नाही देव. लगेच बाजूला गेली. कारण असं गुरुगुरु भाग शांत होत नव्हता. सर्व देवता म्हणाले प्रल्हादा आता तुझ्याशिवाय देव कुणाला शांत नाही होणार. अहम भक्त पराधीनो. लगेच प्रल्हाद पुढे गेला आणि प्रल्हाद पुढे गेल्याबरोबर प्रल्हादाने देवाला हात जोडले आणि हात जोडल्याबरोबर भगवान परमात्मा शांत झाले आणि भगवान म्हणतात बाळा अवतार केवळ तुझ्यासाठी दुष्टाचा नाश करण्यासाठी केवळ तुझ्यासाठी धावून आलो. प्रल्हादाला जवळ घेतलं. प्रल्हादाच्या पाठीवर हात फिरवला आणि प्रल्हादाला सांगितलं बाळा ज्या ज्या वेळेला माझ्या भक्ताला संकट पडेल त्या त्या वेळेला मी त्यांच्यासाठी अवतीर्ण होईल. बाळा तुला आशीर्वाद देतो. तू असुरी कुळाचं भूषण होशील. तुझ्या पोटी असा